आता रेशन कार्डची केवायसी तुम्ही घरबसल्या करू शकता, कारण रेशन कार्डची केवायसी प्रत्येकासाठी बंधनकारक करण्यात आलेली आहे। जर का तुम्ही केवायसी केली नाही तर कदाचित तुमचं रेशन सुद्धा बंद होऊ शकतं किंवा रेशन कार्ड सुद्धा बंद होऊ शकतं। आता ही केवायसी तुम्ही घरबसल्या कशा प्रकारे करायची त्याची लाईव्ह A to Z प्रोसेस मी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून टाका। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। व्हिडिओला सुरुवात करूया। आता रेशन कार्डची केवायसी करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करा आणि त्याच्या सर्च बार मध्ये मेरा केवायसी असं सर्च करा आणि भारत सरकारचे हे ॲप पाहायला भेटून जाईल। लोगो पाहू शकता, ते इन्स्टॉल करून घ्या, जे मी आधीपासून इन्स्टॉल केलेलं आहे। ते इन्स्टॉल होईल तेवढ्यात परत सर्च करायचं आहे आधार फेस ID किंवा RD आणि हे आधार कार्डचं अधिकृत ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। दोघे ॲप सक्सेसफुली इन्स्टॉल झाल्यानंतर येथे जे मेरा केवायसी ॲप इन्स्टॉल केलं होतं त्याला ओपन करायचं आहे आणि जे ते काही परमिशन मागेल तुमच्याकडून सर्व देऊन टाकायचे आहेत, कारण हे भारत सरकारचे ॲप आहे। त्यानंतर ते राज्य निवडायला विचारलं जाईल, स्टेट वरती क्लिक करा आणि आपलं जसं महाराष्ट्र राज्य आहे ते निवडायचं आहे। व्हेरीफाय लोकेशन वरती क्लिक करा। येथे तुम्हाला काही वेळा एरर सुद्धा येऊ शकतो। त्यानंतर येथे आधार नंबर टाकायचा आहे। आता कोणाचा टाकायचा? रेशन कार्ड मध्ये जेवढ्या व्यक्तींची नावं आहेत त्या प्रत्येक व्यक्तीची केवायसी तुम्हाला करावी लागणार आहे आणि आता तुम्हाला ज्या व्यक्तीची केवायसी करायची आहे त्याचा 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे आणि जनरेट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे। आता तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती 6 अंकी OTP पाठवला जाईल, तो टाका। त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड त्याच्या खाली दिलेल्या बॉक्समध्ये टाका आणि सबमिट या बटनावरती क्लिक करा। त्यानंतर त्या व्यक्तीची सर्व माहिती दिसून जाईल, जसे की नाव, राज्य, रेशन कार्ड नंबर, जिल्हा, त्यानंतर आधार नंबरचे शेवटचे काही डिजिट आणि केवायसी स्टेटस येथे काही दिसणार नाहीये, म्हणजे या व्यक्तीची केवायसी करावी लागेल। तर फेस केवायसी यावर क्लिक करा, ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक करा आणि येथे काही परमिशन मागेल त्या देऊन टाका आणि इनिशियलाइज स्टेप या ऑटोमॅटिकली 5 स्टेप पूर्ण होतील, तुम्हाला काही करण्याचं काम नाही आणि येथे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, जसे की तुमचा पूर्ण फेस दिसायला पाहिजे, लाईट प्रॉपर पाहिजे, चष्मा लावलेला नको आणि तुमचे डोळे बघा कसे करायचे येथे दिलेले आहे। येथे टिक मार्क करा आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करा। आता या ठिकाणी कॅमेरा ओपन होणार आहे। आता ज्या व्यक्तीची केवायसी करायची आहे त्याचा फेस स्कॅन करून घ्या आणि येथे केवायसी सक्सेसफुली होऊन जाणार आहे। त्यानंतर केवायसी सक्सेसफुल झाली की नाही त्याचं स्टेटस चेक करण्यासाठी परत येथे राज्य निवडा, व्हेरीफाय लोकेशन वरती क्लिक करा, त्या व्यक्तीचा आधार नंबर टाका, जनरेट OTP बटनावर क्लिक करा। आता आधार कार्ड वरती परत 6 अंकी OTP पाठवला जाईल, तो टाका, कॅप्चा कोड टाका आणि सबमिट या बटनावर क्लिक करा। तर येथे पाहू शकता की केवायसी स्टेटस आधी ब्लँक होतं, आता येथे Y दिसणार आहे, Y याचा अर्थ येस। आणि अशा प्रकारे तुम्ही सर्व कुटुंबातील व्यक्तींची केवायसी घरबसल्या मोबाईल मधून करू शकता। महत्त्वाचा व्हिडिओ आहे, पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब किंवा फॉलो करा। मी पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।